जळगाव जिल्ह्यातल्या 16 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायती अशा 18 परिषदांसाठी पालिकांसाठी जे आहे उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे आणि या मतमोजणीची नेमकी जळगाव जिल्ह्यातली तयारी कशी असणार आहे यावर आपल्याशी बोलण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर रोहन घुगे सर आहेत. सर, काय सांगणार उद्या मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडते आहे, कशा पद्धतीची आपली तयारी आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये टोटल 18 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यामध्ये 16 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायती आहेत. 18 नगराध्यक्ष आणि 464 सदस्य असा हा पूर्ण मतमोजणीचा प्लॅनिंग आपण केलेली आहे. त्याच्यामध्ये 5,78,000 मतं जी आपल्या 2 तारखेच्या मतदानाच्या दिवशी आपल्याकडे झाली होती. म्हणजे 65.58% असं आपलं पूर्ण मतदानाचं पर्सेंटेज होतं. तर त्या सगळ्यांची मतमोजणी होणार आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची मोजणी होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या ईव्हीएम्सच्या द्वारे जे आपल्याला मतदान झालं होतं त्यांची देखील मोजणी होणार आहे. टोटल 160 टीम्स आपण याच्यामध्ये तयार केलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी विविध राऊंडच्या माध्यमातून ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी मतमोजणीचं जे कक्ष आहे त्याची इत्थंभूत व्यवस्था करण्यात आलेली आहे. पत्रकारांसाठी वेगळं दालन आणि त्यानंतर जे उमेदवार असतील आणि त्यांचे मतमोजणीचे प्रतिनिधी असतील त्यांच्यासाठी देखील वेगळं दालन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. स्ट्रॉंग रूम पासून ते मतमोजणीच्या ठिकाणापर्यंत ईव्हीएम मांडण्यासाठी पण व्यवस्थित व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचं चित्रीकरण करणे आणि आतमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं फ्रिस्किंग करणे आणि 100 मीटरच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त आणि त्याच्या बाहेरही पोलीस बंदोबस्त करणे अशा प्रकारची महसूल विभाग आणि पूर्ण जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्या मार्फत सर्व चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर, सकाळी किती वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि अंदाजे सर तुमचा अंदाज काय, किती वाजेपर्यंत सर्व निकाल आपल्या हातात येऊ शकतो? सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहे. काही ठिकाणी 12 ते 13 टप्प्यांमध्ये फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे आणि काही ठिकाणी 2च टप्प्यांमध्ये ही मतमोजणी होणार असल्यामुळे काही ठिकाणी हे निकाल लवकर येणं अपेक्षित आहे, काही ठिकाणी थोडा वेळ लागू शकतो. तरी अशी अपेक्षा आहे की 3 वाजेपर्यंत आपल्याकडे सर्व मतमोजणीचे निकाल आपल्याकडे प्राप्त सकाळी 10ला सुरू होणार आहे. येस. तर हे होते आपल्यासोबत जिल्हाधिकारी रोहन घुगे सर, की त्यांनी सांगितलं मतमोजणीसाठीची जी इत्थंभूत तयारी आहे ती सर्व तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त देखील त्या त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. ईव्हीएम जे आहे स्ट्रॉंग रूम पासून तर मतमोजणीच्या ठिकाणापर्यंत जे आहे सुरक्षित पद्धतीने आणि सीसीटीव्हीच्या निगराणाखाली सर्व बंदोबस्तामध्ये ते पोहोचवले जाणार आहेत. त्यानंतर सकाळी जे आहे 10 वाजता जे आहे टपाली मतांनी जे आहे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जवळपास जळगाव जिल्ह्यातले सर्व निकाल जे आहेत 3:30 ते 4 वाजेपर्यंत आपल्या हातात येतील असा अंदाज देखील जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.